नमस्कार. आषाढ महिना सुरू आहे आणि गावरान पद्धतीमध्ये आषाढ महिन्याला आखाडही म्हणतात. या आखाडामध्ये भरपूर ठिकाणी नॉनव्हेजच्या पार्टीज होतात, कारण पुढचा महिना जो असतो तो श्रावण असतो आणि श्रावणामध्ये महिनाभर चिकन खाल्लं जात नाही. त्यामुळे या महिन्यामध्ये भरपूर ठिकाणी पार्टी होतात, घरात भरपूर वेळा नॉनव्हेज बनतं. तर आज आपण अशीच एक चिकनची रस्सा भाजी बघणार आहोत. अगदी झटपट बनणारी. तुम्ही नवशिके असाल किंवा बॅचलर असाल तरीही ही भाजी तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये अगदी यशस्वीरित्या बनवू शकता, याची गॅरंटी मी देते. बनवायला अगदी सोपी आहे. खूप सोपं असं वाटण आहे. घरगुती मसाल्यांचा वापर केलेला आहे, कोणत्याही बाहेरच्या मसाल्यांचा जास्त वापर केलेला नाही आहे. तर अशी ही चमचमीत चिकन करी तुम्हीही पहिल्या प्रयत्नामध्ये नक्की बनवू शकता. चला तर मग वेळ न घालवता ती कशी बनवायची ते पाहूयात. तर इथे मी 750 ग्रॅम म्हणजे पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. हे मिक्स चिकन आहे, म्हणजे हड्डीचेही पीस आहेत आणि बोनलेसही पीस आहेत. तर आता हे चिकन आपण आधी थोडंसं मॅरिनेट करून घेणार आहोत. तर मॅरिनेशनसाठी आपण कुठल्याही वेगळ्या मसाल्यांचा वापर नाही करणार आहोत. आपण फक्त हळद आणि मिठाचं याला मॅरिनेट करून घेणार आहोत. तर इथे मी पाऊण चमचा हळद घातलेली आहे आणि तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये खडे मीठ असेल तर तुम्ही त्याचा वापर केला तरीही चालेल, किंवा असं बारीक मीठ जरी घातलं तरीही चालेल. तर साधारण 1 ते 1.5 चमचा मी इथे बारीक मीठ घातलेलं आहे. आता ही हळद आणि मीठ व्यवस्थित आपण या चिकनला कोट करून घेणार आहोत. व्यवस्थित ह्याला छान लावून घेणार आहोत. तर हळद मिठामध्ये असं हे चिकन मॅरिनेट करून ठेवलं 10 ते 15 मिनटं, तर त्याची चव अजून सुधारते. तर आता हे चिकन आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे साईडला ठेवूयात आणि पुढची तयारी करूयात. तर आता चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण इथे वाटण बनवून घेणार आहोत. एक जाड बुडाची मी कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम करायला ठेवायची. यामध्ये 2 चमचे आपण पांढरे तीळ घेणार आहोत. तर तीळ आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तिळामुळे आपल्या चिकनच्या रस्स्याला छान अशी तर्री येते, त्याला कलर छान येतो आणि तिळामुळे जे आपला जो रस्सा आहे तो एकजीव व्हायलाही मदत होते. तर एक 2 ते 3 मिनटं तीळ आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता तिळाचा कलर छान चेंज झालेला आहे आणि तीळ तडतड उडायलाही लागलेले आहेत. तर इथे आपले तीळ छान भाजून झालेत. हे आपण एका प्लेटमध्ये साईडला काढून घेणार आहोत. आता साधारण अर्धी छोटी खोबऱ्याची वाटी मी इथे छान पातळ चिरून घेतलेली आहे. त्या जागी तुम्ही खिसूनही घेऊ शकता. तर आता आपल्याला हे खोबरंही छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी अर्धा चमचा तेल घालते. यामुळे काय होतं, खोबरं एकसारखं भाजलं जातं आणि काही करपत नाही किंवा जळतही नाही. तर खोबरं छान हलवत आपण हे लो गॅसवरती खरपूस असं भाजून घेणार आहोत. तर साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये खोबरं छान खरपूस भाजलं जातं. तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. व्यवस्थित हलवत आपण हे भाजून घेणार आहोत. तर खोबरं आपलं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आपण आता हेही एका प्लेटमध्ये साईडला थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले होते. असे याचे उभे काप करून घेतलेले आहेत आणि हे कांदे आपल्याला छान खरपूस होईपर्यंत, मऊसूर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर कांद्यामध्येही मी थोडंसं तेल टाकणार आहे. त्यामुळे काय होतं, कांदाही आपला व्यवस्थित एकजीव भाजला जातो. तर आता हा कांदाही आपण या तेलामध्ये व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि छान त्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर एक 2 ते 3 मिनिटांमध्ये पुन्हा एकदा कांदा हलवून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता हा छान मऊसूत झालेला आहे, थोडा शिजला गेलेला आहे आणि याला छान गोल्डन ब्राऊन रंगही आलेला आहे. तर कांदा आपला छान आता भाजला गेलेला आहे. आपण यामध्ये आता पुढचं साहित्य घालणार आहोत. तर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या आपण यामध्ये घालणार आहोत. सोबतच 1 इंच आल्याचे मी उभे काप करून घेतलेले आहेत, तेही आपण यामध्ये घालणार आहोत. लसूण आणि आलंही आपण या कांद्यासोबत छान गॅसवरती परतून घेणार आहोत. आता कांदा आणि लसूण 2 मिनटं परतून घेतले की यामध्ये मी 1 टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालणार आहे. टोमॅटोमुळे आपल्या भाजीला चव छान येते. व्यवस्थित टोमॅटोही आपण मिक्स करून घेणार आहोत आणि एक 2 ते 3 मिनटं छान मऊसूद होईपर्यंत परतून घेणार आहोत. आता टोमॅटो असा व्यवस्थित परतून झाला की यामध्ये आपण मुठभर कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर अशी तेलावरती वाटणासोबत परतली गेली की तिची चवही भाजीमध्ये छान येते आणि भाजीला तरीही खूप सुंदर येते. त्यामुळे कोथिंबीर कच्ची न घालता अशी थोडी वाटणाबरोबर परतून घातलेली कधीही चांगली. आता हे सगळं वाटण आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत. तर इथे मी सगळं वाटण प्लेटमध्ये काढून घेतलंय. सगळं थंड झालेलं आहे. तर आता वाटण करताना पहिल्यांदा तीळ बारीक करून घेणार आहोत, नंतर खोबरं बारीक करून घ्यायचं. हे दोन्ही गोष्टी बाजूला काढायच्या. नंतर हे कांदा टोमॅटोचं वाटण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं
आणि नंतर थोडंसं पाणी घालून हे सगळं पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं. तर असं हे वाटण मी व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये मी जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे. साधारण 2 ते 3 चमचेच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. तर मौसूद असं हे आपलं वाटण बारीक झालेलं आहे. वाटणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. तर मस्त असं हे आपलं चिकनचं वाटण तयार झालेलं आहे. तर आता आपण चिकनचा रस्सा बनवायला घेऊयात. तर आज हे झटपट चिकन आपण कुकरमध्येच बनवणार आहोत. तर इथे मी जाडबुडाचा एक कुकर घेतलेला आहे. यामध्ये साधारण 3 चमचे आपण तेलाचे घालणार आहोत. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. पण आपण यामध्ये खोबऱ्याचा वापर केलेला आहे, तिळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे भाजीला नंतर थोडंसं तेल सुटतं. आता इथे मी घरगुती कांदा लसूण मसाला जो आहे तो 3 चमचे टाकलेला आहे. या जागी तुमचा कुठलाही साठवणीचा मसाला असेल तो वापरला तरीही चालेल. हा मसाला आपण तेलामध्ये 1-2 मिनटं छान परतून घेणार आहोत आणि आता हे तयार केलेलं वाटण यामध्ये घालून घेणार आहोत. लक्षात ठेवा, तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुमचा कोणताही साठवणीचा मसाला घातला तरीही चालेल. आता हा व्यवस्थित मसाला आपण या वाटणासोबत मिक्स करून घेणार आहोत आणि आता या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. तर आपले हे मसाले व्यवस्थित परतले गेले, 1-2 मिनटं परतून झाले की यामध्ये आपण राहिलेले मसाले घालणार आहोत. इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली आहे, 1 छोटा चमचा जिरेपूड, 1 छोटा चमचा यामध्ये धनेपूड घालायची आहे आणि अर्धा छोटा चमचा आपण इथे गरम मसाला घालणार आहोत. या जागी तुम्ही चिकन मसाला घातला तरीही चालेल. आता व्यवस्थित हे सगळं हलवून घ्यायचं आणि हे वाटण न करपू देता आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर साधारण 4 ते 5 मिनटामध्येच तुम्ही पाहू शकता वाटणाचा कलर बदललेला आहे आणि वाटण छान शिजलं गेलेलं आहे. यातले मसालेही छान तेलासोबत परतले गेलेले आहेत आणि वाटणाला थोडंसं तेल सुटलेलं आहे आणि वाटणही छान परतलं गेलेलं आहे. तर आता आपलं वाटण छान परतलं गेलेलं आहे. यामध्ये आपण आता हे मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत. इथे आपण चिकन आधी शिजवून घेतलेलं नाही आहे, तर हे चिकन आपण डायरेक्ट या मसाल्यासोबत आता शिजवून घेणार आहोत. तर आता हे चिकन आपण यामध्ये घातल्यानंतर हे व्यवस्थित या वाटणासोबत मिक्स करून घ्यायचं. आता चिकनमध्ये ऑलरेडी आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आपण या वाटणामध्ये अजिबातही मीठ घातलेलं नाही आहे. 2 ते 3 मिनटं चिकन छान वाटणासोबत एकजीव परतून घ्यायचं. व्यवस्थित परतलं गेलं की आता यावरती आपण एक ताटली ठेवणार आहोत किंवा झाकण ठेवायचं आणि यामध्ये 1 ग्लास आपण पाणी घालणार आहोत. एक 3-4 मिनिट आपल्या चिकनला जी आहे ती छान वाफही सुटते आणि सोबत हे ताटलीवरती ठेवलेलं पाणीही छान कोमट गरम होतं. तर एक 3-4 मिनिटांनी हे जे पाणी आहे ते आपण या चिकनमध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित पुन्हा एकदा आपण चिकन मिक्स करून घेणार आहोत. चिकनला आपण हळद आणि मीठ घातल्यामुळे त्याला स्वतःचंही छान पाणी सुटतं. तर व्यवस्थित आपण हे चिकन या पाण्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर इथे मी पातेल्यामध्ये साधारण अर्धा ते 1 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं होतं. सगळं जो आपलं वाटणाचं मसाल्याचं भांडं होतं ते सगळं व्यवस्थित धुवून ते पाणी मी गरम करून घेतलेलं होतं, ते यामध्ये घातलं. या स्टेजला तुम्ही मीठही बघू शकता. कुकरचं झाकण लावायचं आणि लो फ्लेमवरती याची 1 शिट्टी आणि हाय फ्लेमवरती आपण याची पुन्हा 1 शिट्टी काढून घेणार आहोत. अशा आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर आता चिकन आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. याच्या शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता कुकर थंड झाल्यावरती मी हा उघडून बघते. व्यवस्थित आपण हे हलवून बघूयात. तर आता इथे तुम्ही पाहू शकता हे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही, असं हे आपला चिकनचा छान झणझणीत असा गावरान पद्धतीचा रस्सा तयार झालेला आहे. तर अगदी तुम्ही बॅचलर असाल, नवशिके असाल तरीही तुम्ही असं हे झणझणीत चिकन पहिल्या प्रयत्नातच बनवून पाहू शकता. तर अशी ही चमचमीत चिकन रश्श्याची रेसिपी तुम्हीही करून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक चमचमीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.